चला तर आज आपण चटपटीत चना मसाला बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी हे चणे छान मस्त रात्री भिजत टाकले होते आणि आता आपण त्याला शिजून घेऊया। त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया शिजण्यासाठी आणि आपले आता हे चणे शिजून तयार आहेत। आता फोडणी करूया। फोडणीसाठी मी तेल 1.5 पळी घेतला आहे। कांदा टोमॅटो छान असं मस्त बारीक करून टाकलेला आहे, त्याला छान परतून घ्यायचं। जिरे टाकलेले आहेत, कढीपत्ता टाकलेला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे, हळद टाकलेली आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा पावभाजी मसाला आणि थोडंसं लाल तिखट आणि धणा पावडर टाकलेली आहे। याला छान असं मस्त परतून घ्यायचं आहे। पावभाजीचा मसाल्याने खूप छान आपला चना मसाला होतो आणि हे बघा तुम्ही बघू शकता आपले चणे मस्त शिजलेले आहेत आणि आपण त्याला आता त्याच्यामध्ये टाकले आहे। चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकायची आहे। मीठ तुम्ही थोडंसं तुमच्या याच्यानुसार टाकू शकता, कारण आपण शिजायला पण टाकलेले आहे। आणि तुम्ही बघू शकता आपला चना मसाला मस्त खूप चटपटीत तयार आहे। कांदा टोमॅटो वरतून परत कोथिंबीर टाकलेली आहे, शेव टाकलेली आहे आणि लिंबू पण टाकायचं आहे, जेणेकरून आपला चना मसाला खूप छान होतो आणि एकदम मस्त लागतो। तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागतो चना मसाला। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चना मसाला नक्की ट्राय करा।